हिंदू समाजाच्या मोर्चाने ज्यांच्या पोटात दुखलं त्यांच्या पाठी सोलून काढा असं पोलिसांना आवाहन आहे असं विधान नाशिकमधल्या दगडफेकीवर बोलताना आशिष शेलारांनी केलेलं। यावरून अमोल मिटकरींनी आता शेलार यांना सल्ला दिलाय, बघूया। कायदा सुव्यवस्था कोणीच हातात घेऊ नये। ज्यांनी कोणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला असेल, सुरुवात केली असेल, त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि इथे सकल हिंदू समाज मोर्चा नाही काढणार तर कुठे काढणार? त्यामुळे सकल हिंदू समाज आपली भावना व्यक्त करत असेल आणि तो करतोय तर त्याचं स्वागत आहे। या मोर्चामुळे ज्यांची पोटं दुखत असतील त्यांच्या पाठी सोलून काढा, ही आमची पोलिसांना आव्हान आहे। कायदा सुव्यवस्था, कोण्या धर्माबद्दल चिथावणीचं वक्तव्य, कोणी चिथावणी देतं आणि त्यामध्ये दोन धर्मामध्ये धार्मिक तेढ निर्माण होते आणि शांतता सुव्यवस्था भंग होते, असा प्रकार कुठल्याही सरकारच्या काळात होता कामा नये। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सेक्युलर विचारधारा आहे आणि सोलून काढण्याची भाषा तर करूच नाही। विशेषतः महायुतीमध्ये काम करणाऱ्या आमदारांनी सोलून काढू, ठोकून काढू, मारून टाकू अशा भाषा ह्या असंविधानिक आहेत। त्यामुळे आशिष शेलार साहेब कशावर बोलले हे नेमकं पाहावं लागेल। त्यांनी कृपा करून असं बोलणं टाळावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।